नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे। मराठवाड्यात यंदाही कमी पाऊस झाला आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नाशिक नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणी मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात सोडावे या मागणीवरून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र संघर्ष उभा राहिलाय। राज्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यातील धरणे निम्मीच भरलीत। अजून नोव्हेंबर संपायचा आहे आणि आतापासूनच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत। हा आकडा म्हटलं तर घाबरवणारा आहे। राज्याच्या 2994 धरणांमध्ये अवघा 70.28% एवढाच साठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% कमी। मराठवाड्याच्या धरणातील पाणी साठा सर्वाधिक कमी आहे, फक्त 37.49%। इकडे 2005च्या समन्वयी पाणी वाटप सूत्रानुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने ऊर्ध्व भागातील धरणातून 8.6 TMC पाणी सोडण्याचे आदेश देताच तिकडे नगर आणि नाशिकमधून पाणी सोडू नये म्हणून उद्योजक, शेतकरी आणि पुढारी एकत्र झाले, आंदोलने केली, अगदी कोर्टातही धाव घेतली। त्यानंतर पाणी सोडा म्हणून मराठवाड्यातही रास्ता रोको मोर्चे झाले। पाणी देऊ नका म्हणून नाशिकमधून भाजप आमदार देवयानी फरांदे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हेही मैदानात उतरले। पाणी सोडण्याचा निर्णय अयोग्य असं म्हणत सरकारला घरचा आहेर या दोघांनी दिला। त्यातच आज संध्याकाळी या पाणी प्रश्नावर सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी घेत उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी द्या असा निवाडा दिला। मराठवाड्याला हाच दिलासा हायकोर्टानेही दिला होता, तोच सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवलाय। तसंच या प्रकरणावर पुढची सुनावणी 12 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे। नदीच्या वाहत्या पाण्यावर सगळ्यांचाच समान हक्क असल्याचा निवाडा जगभरातील न्यायालयांनी वेळोवेळी दिला असूनही असे वाद उद्भवतात। आता तर फक्त नोव्हेंबर आहे। भविष्यात राज्यावरील दुष्काळाचे संकट जसे गडद होत जाईल तसतसा हा संघर्ष उत्तरोत्तर तीव्र होईल यात शंका नाही। यावरच आम्ही आज महत्त्वाचा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र पाणी संघर्ष। एका भागाला पाण्याची गरज असताना दुसऱ्या भागाचा विरोध योग्य वाटतो का? तुम्हाला तुमचं मत सांगायचं होतं, होय किंवा नाही। जायकवाडी धरणाचा लाभ 2.5 लाख हेक्टर जमिनीला होतो आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे। मराठवाड्यामध्ये प्रत्येक 2 वर्षांनंतर दुष्काळ हा ठरलेलाच आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे 30 लाख असून शहरांमध्ये जवळपास 18 लाख नागरिक वास्तव्याला आहेत। त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडी सोडून दुसरा पर्याय नाही। याशिवाय जिल्ह्यामध्ये MIDC वाळूज, शेंद्रा, चिखलठाणा, बिडकीन आणि करमाडच्या MIDC औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची गरज भासते। वास्तविक पावसाअभावी मराठवाड्याच्या 4 जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनते आहे। नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर त्याला विरोध वाढू लागलाय। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार हेमंत गोडसेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तसंच नाशिकच्या हक्काचं पाणी सोडल्यास पाण्यात उड्या मारून आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला। याआधीच नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी एकत्रितपणे जायकवाडीला पाणी न देण्याचा एकमुखी निर्णय घेतला। तसा ठराव मंजूर करण्यात आला असून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे। नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडलेला नाही
अनेक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत जायकवाडीला पाणी देऊ नये असा सूर उमटू लागलाय. मेंढीगिरी समितीच्या अहवालाचं अवलोकन करण्यासाठी जरी समिती केली असेल तरी त्या समितीचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाहीये आणि त्यामुळे आमची हायकोर्टामधली पिटिशन ॲडमिट आहे. सुप्रीम कोर्टाने देखील 12 डिसेंबरला तारीख दिलेली आहे आणि त्यामुळे 12 डिसेंबरपर्यंत शासनाने पाणी सोडू नये ही आमची भूमिका आहे. असा मुळात काही निर्णय झाला नाही की मराठवाड्याला पाणी सोडावं असं कोर्टाने शब्दानेही बोललेलं नाही. ना मुंबई ना दिल्ली दोन्ही हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये असा कुठलाही निकाल झालेला नाही. आमचं म्हणणं एवढंच होतं की जे काही गरज नसताना त्या ठिकाणी आपण आत्ता पाणी सोडू नये, कारण की खालून पाणी अपस्ट्रीम आणता येणार नाही. भविष्यामध्ये जेव्हा गरज पडेल तर निश्चितपणाने पाणी सोडलं तर हरकत नाही, पण आज गरज नाही आणि म्हणून पाणी सोडायची घाई करू नये, कारण की वरती पावसाळ्याचे आकडेवारी बघता दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय घेणं उचित ठरणार नाही. तर दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्येही काल जोरदार आंदोलन करण्यात आलं. माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपेंच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आलं होतं. तसंच जायकवाडीत पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा टोपेंनी दिला. दरम्यान मराठवाड्याचा पाणी प्रश्न उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत वादळी ठरू शकतो. या बैठकीत नाशिक नगर आणि मराठवाड्याचे नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्याच्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे. वास्तविक पावसाअभावी मराठवाड्याच्या 4 जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या भागांमध्ये राज्य सरकारनं तातडीनं सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून त्यानंतर शेती आणि पुढे उद्योगांसाठी पाण्याची तजवीज करण्यासाठी पावलं उचलायला हवीत. याच बाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र पाणी संघर्ष. एका भागाला पाण्याची गरज असताना दुसऱ्या भागाचा विरोध योग्य वाटतो का? सोशल मीडियावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या बघूया. एक्सवरून समीर मुलानी, औद्योगिकरण किंवा काही कारखानदारांच्या फायद्यासाठी पाण्याचा काळाबाजार केला जातो हे स्पष्ट आहे. एक्सवरून अमोल काते, देशाला पुरोगामी विचार देणाऱ्या महाराष्ट्राचा प्रश्न न्यायालयात जातो यासारखं दुर्दैव नाही. पाण्याला नाही म्हणायचं नाही ही आपली संस्कृती, मग हा विभागवार विरोध कशाला? यूट्यूबवरून बाबासाहेब व्यवहारे, नगर नाशिक जिल्हा पूर्ण दुष्काळ पडला आहे तरी मराठवाडा छत्रपती संभाजीनगरला पाणी देणे योग्य आहे का? यूट्यूबवरून बाळासाहेब पवार, नगर नाशिकच्या धरणांपेक्षा जायकवाडीत जास्त पाणी आहे. जायकवाडीतील मृत पाणी साठ्याच्या वापराची सरकारनं व्यवस्था करावी. फेसबुकवरून राम राजपूत, भविष्यात नाशिकला पूर आला, अतिवृष्टी झाली आणि मराठवाड्यानं जायकवाडीत पाणी न सोडण्याची मागणी केली तर चालेल का? इंस्टाग्रामवरून ऋषिकेश, कोणीच कोणाला विरोध करू नये कारण पाणी सर्वांच्या हक्काचं आहे. इंस्टाग्रामवरून जीवन पवार, जसा मराठवाड्यामध्ये पाऊस नाही तसा उत्तर महाराष्ट्रामध्येही नाही. जेवढी मराठवाड्याची गावं दुष्काळग्रस्त जाहीर केली तेवढी नगरचीही करा. पाण्यावरून आमने सामने आलेल्या उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा प्रश्नावर आपल्या सोबत चर्चेसाठी उपस्थित आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपेही आपल्या बरोबर आहेत. हेमंतजी आणि राजेशजी, आपल्या दोघांचंही स्वागत आहे. मी पहिला प्रश्न टोपेंना विचारते. आज आता पाणी मिळणार सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय, काय म्हणाल?
मला सर्वप्रथम हे म्हणायचं की कायद्याचं राज्य आहे असं आपण सगळेजण म्हणत असतो. त्यामुळं MWRRA हा जो कायदा पारित झालेला आहे 2005 ला आणि त्याचा हायकोर्टामध्ये सुद्धा क्लिअर कट 2000 मला वाटतं 2016 ला त्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा याच्यामध्ये 200 पानाची ऑर्डर केलेली आहे आणि तो अफेल्ड केलेला आहे. मला एवढंच सांगायचंय की कायद्यानी जर हे कायद्याचं राज्य असेल तर MWRRAच्या कायद्याच्या त्या ठिकाणी सेक्शन 11 प्रमाणे पाणी कसं सोडायचं याची प्रोसिजर लेड आउट केलेली आहे आणि त्या प्रोसिजर प्रमाणे GMIDC म्हणजे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या ईडीने ती ऑर्डर काढलेली आहे 8.6 TMC ची. नक्कीच Calculation कुठेतरी करून हे ती म्हणजे order तुम्ही कायद्यांना जे order दिलेलं आहे काय? त्याला विरोध करत आहात असंच कुठेतरी टोपेंचं म्हणणं आहे, काय म्हणाल? मला असं वाटतं यामध्ये का ही संघर्षाची उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा नेहमी पावसाळा झाल्यानंतर ही संघर्षाची वेळ या दोन्ही विभागावरती का येते, लोक का आंदोलनं करतात, लोक का कोर्टामध्ये जात्या. जसं आता टोपे साहेबांनी सांगितलं का MWRRA याची स्थापना झाली 2005 साली आणि यांनी 2012 ला एक अभ्यास करून एक रिपोर्ट दिला आणि तक्ता क्रमांक 6 प्रमाणे यापुढे मेंढीगिरी समितीच्या माध्यमातून ते पाणी सोडण्यात येईल अशा प्रकारची आदेश त्या ठिकाणी झाले. परंतु प्रत्येक 5 वर्षानंतर रिव्हिजन होण्याची आवश्यकता आहे. आज जवळजवळ 11 वर्षे झाले हा रिव्हिजनचा रिपोर्ट त्या ठिकाणी गेलेला नाही. आपण जर वरच्या भागामध्ये जर बघितलं नाशिकच्या तर आज नाशिकचं 2012 साली लोकसंख्या होती 15 लाख, आज 2023 साली झालेली ती 23.5 लाख म्हणजे 8.5 लाख लोकसंख्या वाढलेली आहे. त्याप्रमाणे जवळजवळ पिण्याचं पाणी या अगोदर 5 TMC लागायचं, आता ते 7.5 TMC लागतं म्हणजे 2.5 TMC पाणी हे अतिरिक्त लागतं वरच्या भागामध्ये. तुमची आणि म्हणून स्वतःची पाण्याचं गरज भासत नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण हेमंतजी आता सरकार तुमचं आहे त्यामुळे हे रिवाईज करावं ही मागणी तरी आपण किमान ठेवलीत का? 100% आम्ही तीच मागणी केलेली आहे का जसं महाराष्ट्र इलेक्ट्रिकल रेग्युलेटरी अथॉरिटी प्रत्येक वर्षी काम करते तसं MWRRA नी जर नियमित काम केलं दरवर्षी जर ते टोटल जागेवरती जाऊन सिंचन, पिण्याचं पाणी आणि औद्योगिक पाणी या दोन्हींची जर समन्वय जर व्यवस्थित ठेवला तर मला असं वाटतं की ही वेळच येणार नाही. 2018 ला आपल्या ईडीने जसं टोपे साहेबांनी सांगितलं का GMIDCच्या ईडीनी तसा रिपोर्ट MWRRA ला दिला होता परंतु त्याची अंमलबजावणी त्यावेळेस केली नाही आणि म्हणून पुन्हा एकदा 2023 मध्ये ही वेळ आलेली आणि म्हणून मला असं वाटतं का जसं गंगापूर धरण आहे यांना असं वाटतं वरच्या भागामध्ये पाणी आहे परंतु गंगापूर धरणाची 7200 MCFT पाण्याची कॅपॅसिटी आहे परंतु आज त्याच्यामध्ये गाळच दीड नक्कीच नक्कीच. टोपेजी तुम्ही काय सांगाल? एकंदरीत लोकसंख्या वाढली आहे असं म्हणणं आहे आणि पाणी ह्याही भागात नाही अशी परिस्थिती आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत काय तुमची प्रतिक्रिया आहे? पुन्हा त्याच गोष्टीवर आहे की कायद्याचं राज्य असेल तर कायदा जो अस्तित्वात आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने ऑर्डर्स GMIDCच्या ईडीनी काढलेल्या आहेत. त्या आदेशाच्या विरुद्ध वरील उर्ध्व भागातील लोक हे हायकोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना अजिबात स्थगिती दिली नाही या ऑर्डरला. त्याच्या विरुद्ध पुन्हा ते सुप्रीम कोर्टात गेले. आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमची ही जी इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन आहे ती आम्ही डिसमिस करू, आज आम्ही कुठलीही स्टे देणार नाही इतकं स्पष्ट सांगितलं. त्यामुळं जो कायदा ज्यावेळी अस्तित्वात आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आता हा वेळ काढूपणा सरकार जे करत असेल तर सरकारने हा वेळ काढूपणा करू नये यासाठीच काल आंदोलन झालं. सरकारने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की उद्या आम्ही पाणी सोडू जर का कोर्टाची ऍडव्हर्स ऑर्डर आली नाही तर. वास्तविक कोर्टाच्यासाठी थांबणं सरकारने गरजेचं नव्हतं. 30 तारखेला ऑर्डर झालेली आहे, आज 20 दिवस झाले
ह्या ऑर्डरसाठी मराठवाडा वाट बघतोय. मराठवाड्यात दुष्काळ आहे, मराठवाड्यात पाणी टंचाई आहे, मराठवाड्यामध्ये दुष्काळ सरकारनेच जाहीर केलेला आहे. टोपेजी आपण जे म्हणत आहात ते नक्कीच मान्य आहे, पण सध्या हेमंतजी जे म्हणत आहेत ते लोकसंख्येवर, लोकांच्या गरजेवरच त्यांचंही म्हणणं आधारित आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की उत्तर महाराष्ट्रात सुद्धा आताची लोकसंख्या बघता पाणी नाहीये आणि त्यामुळे ते मराठवाड्याला देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की त्यांचं हे म्हणणं सबसेल चुकीचं. हे बघा, गाळाचा पॉइंट केला तर गोदावरी जायकवाडी धरणात सुद्धा खूप मोठा गाळ साचलेला आहे. तो गाळाचा मुद्दा तिथेही लागू होतो. लोकसंख्या तिथेच वाढते अशी नाही, लोकसंख्या इकडे पण वाढते. या सगळ्याच परिस्थितीचा अभ्यास करून जे अस्तित्वातले कायदे आहेत आणि MWRRA जो कायदा आहे त्याच्या अनुषंगाने काम करावं. MWRRA अथॉरिटी आहे, त्यांनी सांगावं ना काय असेल तर. आज आम्ही दोन पद्धतीनं जाणार. जर हे पाणी सोडलं नाही तर MWRRA मध्ये सुद्धा आम्हाला कंटेम्प्ट दाखल करावं लागेल रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून, आणि हायकोर्टाची 2016ची ऑर्डर सुद्धा उल्लंघन होतीये त्याच्या विरुद्ध सुद्धा जावं लागेल. आणि कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्याची जनता ही सहनच करणार नाही की अशा पद्धतीनं जर जाणीवपूर्वक दिरंगाई केली तर. हेमंतजी, सरकारनं पाणी सोडलं नाही, सोडता येत असतानाही असं टोपेजी म्हणालेत, आणि त्याचबरोबर आपण जे म्हणता आहात तसं नाही हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल? नाही, मला असं वाटतं का जसं त्यांनी सांगितलं का MWRRA ही अथॉरिटी आहे, तर त्या अथॉरिटीला जर 5 वर्षामध्ये रिव्हिजन्स करायचे आहेत, त्यांना प्रॅक्टिकलिटी कुठल्या भागामध्ये पिण्याचं, सिंचनाचं आणि उद्योगासाठी किती पाणी लागणार आहे याचा रिव्हिजन रिपोर्ट ते त्याचं अवलोकन का करत नाही. आणि जर ते अवलोकन करत नसतील तर त्यांची ही अकार्यक्षमता आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का त्याच्याऐवजी जर एखाद्या रिटायर्ड जजेसची जर अपॉइंटमेंट त्या ठिकाणी केली तर निश्चित त्या चांगल्या प्रकारे मॉनिटरिंग त्या ठिकाणी करू शकतं. मी मगाशी मुद्दामून उदाहरण दिलं की महाराष्ट्र इलेक्ट्रिकल रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, प्रत्येक वर्षी दर ठरवणं, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं. आज MWRRA काय काम करते कोणालाही माहीत नाही. लोकांना का वेळ येते कोर्टात जायची, आंदोलनं करायची. मग जर त्यांनी ते कार्यक्षम असते, दरवर्षी जर त्यांनी हे सगळे विषय प्रॉपरली मांडले असते तर कदाचित मला असं वाटतं की ही वेळ आली नसती. आणि जसं टोपे साहेब सांगताय तसं मला तर असं वाटतं का मराठवाड्याचे लोकप्रतिनिधी असो किंवा उत्तर महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी असो, हे दरवर्षी आपण जर असं भांडत बसलो, त्याऐवजी आपल्याला पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये जे तुटीचं खोरं आहे त्यामध्ये पाणी कसं आणता येईल, किकवी धरण लवकर कसं होईल, नदीजोड प्रकल्प आहे, जे उल्हास बेसिन आहे, वैतरणा बेसिन आहे, तिथं 60 TMC पाणी आहे. नक्कीच हाच प्रश्न घेऊन मी टोपेजी आपल्याकडे येते की एकंदरीत मराठवाड्यामध्ये दर 2 वर्षांनी आपण बघतो दुष्काळ परिस्थिती असते, आणि खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्याला विचारते, यामधनं काय मार्ग निघू शकत होता, तो निघाला नाही का? नाही, मला असं वाटतं की प्रश्न कसा आहे, आता हा आपण एक साधा प्रश्न घेऊया. MWRRAच्या आता कायद्यानुसार जो पाणी आम्हाला द्यायचं, हे पाणी मिळाल्यानंतर आम्हाला आता खरीफ तर पूर्ण गेलेलाच आहे, त्यामुळे खरीफमध्ये काहीच नाही. आता रबीमधून काहीतरी हाताशी येईल म्हणून 1 किंवा 2 रोटेशन्स पाण्याचे मिळू शकतील. पाणी टंचाई काही प्रमाणात कमी होऊ शकेल. या सगळ्याच गोष्टी मला वाटतं ह्या दुष्काळी भागाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहेत. आज जर तुम्ही बघितलं तर वर हे जे काही धरणांचे समूह आहेत, जे 23 धरणांमधून पाणी मिळतं, म्हणजे 6 समूहांमधून, तर यामध्ये साधारणपणे 118% पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. आम्ही त्यामधून 8.60% वापरून आम्हाला त्यांना वर 110 राहणार, समन्यायी पद्धतीनं सुद्धा आम्हाला 65 राहणार. वास्तविक हे जे समन्यायी पद्धतीनं पाणी वाटप करण्याचा जो कायदेशीर जरी निर्णय झाला असेल त्यावेळी सुद्धा तो खरा तर चुकीचाच झालेला आहे, त्याला समन्यायी म्हणता येत नाही. पण जे काही असेल, आम्ही आज एकच मान्य करू की जे कायदेशीर आहे. आणि MWRRAच्या बाबतीत आता गोडसे साहेब म्हणतायत तर मग टोपेजी, हे झालं आज आत्ताची परिस्थिती. मी सातत्यानं मराठवाड्यावर हीच परिस्थिती येते, ह्यातून मार्ग लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते आपणही होतात, यातनं एखादं परमनंट सोल्युशन नाहीये का?
यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर नक्कीच आहे की कोकणातलं पाणी पण इकडे वळवलं पाहिजे, विदर्भातलं पाणी वळवलं पाहिजे, कृष्णाचं पाणी वळवलं पाहिजे. ह्या गोष्टी प्रोसिजर म्हणजे या गोष्टी विचारात आहेत, या गोष्टी प्लॅनिंगमध्ये आहेत, त्या केल्या पाहिजे, त्याच्यात वादाचा विषय नाही. तो करावा, सरकारने लवकर लवकर गोष्टी कराव्यात. मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सहभागी झालेला आहे या विश्वासानेच की काही आमची प्रगती व्हावी या फक्त अपेक्षेने. पण त्या पद्धतीनं दुजाभाव करण्याचं काम जे काही सध्या केलं जात आहे ते आम्हाला अन्यायकारक वाटतं. आणि हा रेन शॅडो एरिया आहे. सगळ्यात महत्वाचं मॅडम ही गोष्ट समजून घ्या की हा पर्जन्य छायेतला प्रदेश, इथं पाऊस कमीच पडतो. हार्डली इथं 20 इंच 18 इंच पाऊस पडतो. आणि त्यातही मग दुष्काळ असला तर तोही पाणी 50% वगैरेच पाऊस पडतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या धरणांच्या पाण्यावर हा प्रदेश अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं की असं हक्काचं पाणी डावललं नाही पाहिजे अशी आमची अपेक्षा शासनाकडून आहे. हेमंतजी, मी आपल्याला विचारते की लोकप्रतिनिधी म्हणून ज्या अशा पक्षाचे लोकप्रतिनिधी की जे सत्तेत आहेत सध्या महाराष्ट्रात, तेव्हा विभागाशी एक राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचं आणि महाराष्ट्राच्या जनतेला पाणी मिळावं असा विचार करायला नको का? नाही, मला असं वाटतं का आम्हाला कोणाच्याही हक्काचं पाणी नकोय आम्हाला, परंतु आमच्याकडेही पाऊस कमी पडलाय. उद्या आमच्याकडे देखील शेतकरी आहे, आमच्याकडे देखील सिंचनाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे. आजच आमच्या नाशिकसाठी मी सकाळी माहिती घेतली तर जवळजवळ 14% पाण्याची कपात या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाला हा काही कुठला पक्षीय किंवा कुठला वाद नाही. आणि म्हणून मी हे सांगितलं की आपण सर्वच म्हणजे उत्तर महाराष्ट्राचे असतील किंवा मराठवाड्याचे असतील यांनी परमनंट सोल्युशनसाठी ही फाईट करायला पाहिजे. आपण दरवेळेस या पावसाळा संपल्यानंतर पाणी सोडायची वेळ आली का मराठवाडा म्हणतो आम्हाला पाणी सोडा, आणि उत्तर महाराष्ट्र आमचे सर्व ज्यावेळेस आमच्या समस्या असतात तर आमचे लोक आमच्याकडून हीच अपेक्षा ठेवतात की पाणी सोड, आमचे प्रश्न आहेत, आम्हाला पाणी पुरायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं का ज्या पश्चिम वाहिन्यांचं पाणी आहे हे आपलं तुटीचं खोरं कसं संपूर्णपणे, भले त्याला 2-3 वर्ष लागतील, परंतु यासाठी परमनंट सोल्युशनसाठी काहीतरी पाईपलाईन आखली गेली पाहिजे. नक्कीच ही परमनंट सोल्युशन सगळ्यांना हवंय, ते आहे सुद्धा, मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, हे खरं तर दुर्दैवी आहे. हाच प्रश्न घेऊन मी शेवटचा म्हणून टोपे साहेब आपल्याकडे येते. खरं तर त्याचं उत्तर हेमंतजींनी दिलेलं नाहीये, पण माझा परत तुम्हाला तोच प्रश्न आहे की मराठवाड्याचा नेता किंवा उत्तर महाराष्ट्राचा नेता यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे नेते म्हणून एकत्र येऊन याचा विचार करावा असं आपल्याला नाही वाटत का? 100% वाटतं. आम्ही सुद्धा मंत्री म्हणून अनेक वर्ष काम केलंय. मी सुद्धा कोविडमध्ये काम केलंय. आपणही बघितलंय महाराष्ट्रासाठी. म्हणजे मला आठवतंय की सगळ्यात जास्त म्हणजे पॉलिटिकली मी सांगेल की नाशिक आणि मालेगाव यामध्ये मी तळ ठोकून होतो कोविड ज्यावेळेस होती त्यावेळेस. असं काही आम्ही रिजनल विषय करण्याचा विषयच नसतो. आणि त्यामुळं मुंबईमध्ये धारावीमध्ये आम्ही तळ ठोकून होतो. तसा विषय नाहीये. आम्ही काम करताना आम्ही राज्यासाठीच काम करतो. राज्यासाठीच राज्य सरकारने सुद्धा बघितलं पाहिजे. राज्य शासनाने खऱ्या अर्थाने दुजाभाव करू नये ही आमची त्यामधली अतिशय रास्त मागणी आहे. अगदी आणि खरं. आज राज्य शासन बस दुजाभाव मी अगदी करताना आम्हाला थोडक्यात जाणवतंय. आपलं उत्तर मागते, कारण टोपे साहेबांना राज्य शासनावर दुजाभाव ते करत असल्याचा आरोप दिलाय. त्यामुळे हे म्हणजे आपण काय म्हणाल? नाही, दुजाभाव हा कधीही शासन करत नसतं. कारण प्रत्येकाला जसं त्यांनी सांगितलं का प्रत्येक सिस्टीम आहे, जशी MWRRA ही रेग्युलेटरी बॉडी या ठिकाणी दिलेली पाण्याचं नियोजन करण्यासाठी, परंतु ती अकार्यक्षम असल्या कारणाने असे विषय उद्भवतात आणि म्हणून ती बरखास्त करावी अशी तर मागणी आम्ही आपण देखील राज्यपालाकडे या ठिकाणी करणार आहोत. मोठी मागणी आहे आपली. बोर्डने जर प्रॉपर काम केलं तर ही वेळ येणार नाही. हेमंतजी, राजेश टोपेजी, आपले खूप खूप धन्यवाद. वेळेची मर्यादा आपल्याला आहे, मात्र आपण दोघंही आलात, आपले विचार 0 आवरमध्ये शेअर केलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा आपला प्रश्न: मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र पाणी संघर्ष. एका भागाला पाण्याची गरज असताना दुसऱ्या भागाचा विरोध योग्य वाटतो का? एकूण 10,000 मतं आलीत यूट्यूबवर.
30% लोकांनी होय म्हटलंय, 70% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 52% लोकांनी होय म्हटलंय, 48% नाही. फेसबुकवर 22% लोकांनी होय म्हटलंय, 78% नाही. एक्सवर बघूया. एकतीस 31% लोकांनी होय म्हटलंय, एकूण 70% नाही म्हटलंय. एका भागाला पाण्याची गरज असताना दुसऱ्या भागानं विरोध करणं योग्य नाही, हे जास्तीत जास्त लोकांना वाटतंय. हे महत्वाचं. दुष्काळात धान्याचं कोठार खुले करणारे संत आपण पाहिलेत. वाळवंटात तहानेनं व्याकुळ झालेल्या गाढवाला गंगेचं पाणी पाजणारे संतही आपण पाहिले आहेत. आपल्या सर्व संतांनी पाण्याचं महत्त्व, परोपकाराचं महत्त्व, अगदी भूतदयेचं महत्त्व सुद्धा सांगून ठेवलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात, मार्गीचे काटे उचलावे, दुःखितासी प्रेमे पाणी पाजावे. हे श्रेष्ठ तीर्थ स्नानाहुनी मग इथे एकाच राज्यातील शेजारच्या जिल्ह्यांना, आपल्याच शेजाऱ्याला पाणी देताना घेताना संघर्षाची स्थिती काय येते. ही वेळच येऊ नये यासाठी जर काही होऊ शकत असेल तर ते करणं अपेक्षित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.